आपण ते आता हिला एबीएस ब्रूटचं भरवलेलं आहे. एबीएस भरवलेलं आहे. आता सध्या हे आता येऊन 1-1.5 महिना झाला. हे 17 चालते म्हणजे 34+. सध्या 34. हिला आकाशदीपचं भरवलंय. आकाशदीप भरलेला आहे. आणि ही कोणत्या ब्रीडची तयार केलेली आहे आपण? ही एबीएस ब्रूटची भरवली आहे. एबीएस आहे ही. आणि सध्या का आपण दुधावर आहे? दुधावरती 40 चालू आहे आता सध्या 40. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर वेळोवेळी शेती जगतातील नवनवीन व्हिडिओज, त्यानंतर शेती जगतामधील उद्योग आणि व्यवसाय, त्याचबरोबर शेती समोर असणारे सर्व घटकांची माहिती घेऊन आपल्या समोर वेळोवेळी येण्याचा प्रयत्न करत असतो. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आपल्या या आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आमचे जे नवनवीन व्हिडिओज असतील, शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील, आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला भेटून जातील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण अशी जो शेतकऱ्यांची यशोगाथा घेऊन आपल्या समोर आलेला आहे, जिथे त्यांच्या फार्मवरती सध्या आज म्हणलं तर हरियाणामध्ये ज्या क्वालिटीच्या गायी असतात, जे हरियाणामध्ये ब्रीडचं काम असतं, ते आज ह्या गोट्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त आणि फक्त 6 गायींचा गोठा आहे. तर यांच्या 6 गायीमध्ये सुद्धा आपण 40 लिटर, थोडक्यात 30 लिटर 35 लिटरच्या गायी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार काका. नमस्कार. सर्वप्रथम परिचयामध्ये आपलं नाव आणि आपलं फार्मचा पत्ता वगैरे सांगून द्या. माझं नाव कल्याण रामचंद्र माने, वाडेगाव, सांगोला तालुका. आता पुढचा मंत्र, पहिला प्रश्न असा आहे की महत्वाचा विषय घेतला तर आपण आपल्या ज्या फार्मवर सध्या गायींची संख्या किती आहे? आपल्या गायींची संख्या 6 आहे. 6 गायी आहेत सध्या आपल्या फार्मवर. आता मी पाहतोय की इथं मुक्त संचार व्यवस्थापन आहे आपल्या फार्मवरती सध्याच्या. आता जे मुक्त संचार व्यवस्थापन आपण केलेलं आहे, साधारणतः याला मुक्त संचार करण्यासाठी आपल्याला किती खर्च आलेला आहे? खर्च म्हणजे काही एवढा मोठा खर्च नाही, साधारणतः 25-30 हजार मध्ये माझा सगळा मुक्त गोठा झालेला आहे, शेड सोडून. हो. आता आपण पुढचा प्रश्न, दुग्ध व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापन जेवढं महत्वाचं असतं, त्याच्या पलीकडे कुठलाही विषय महत्वाचा नसतो दुग्ध व्यवसायामध्ये. तर आपल्या 6 ते 7 गायींसाठी आपण चारा व्यवस्थापनामध्ये चारा व्यवस्थापन कसं करताय सध्या? त्याला ओला चारा, सुका चारा? ओला, सुका आणि वाळा सगळं मिक्स करून 2 टाइम देतो, सकाळ संध्याकाळ. साधारणतः एका गायीला आपण डेली किती किलो वजन प्रमाणे किती देतात सध्या त्याला? आता सध्या एका गायीला साधारणतः 25 किलो चारा देतोय. 25 किलो सकाळ संध्याकाळ 2 टायमाचं का 1 टायमिंगला? 2 टायमाचं 25 किलो. 25 किलो. तर आपल्या कोट्यावरती मुक्त संचार गोठा व्यवस्थापन आहे आपलं. याच्या आधी बंदिस्त गोठा व्यवस्थापन असेल आपलं, पण मुक्त संचार गोठा आणि बंदिस्त गोठा याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवला? याच्यामध्ये काय, गायी आजारी पडण्याचं कारण राहत नाही आणि दूध आपल्याला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जादा निघते. आणि पुढचा विषय जर घेतला आपण मुक्त संचार गोठ्याचा, तर आपण शेण वगैरे काढत नाही सध्याच्या घडीला. बरोबर. आणि मुक्त संचारचे थोडे फायदे सांगून द्या आपण. फायदे म्हणजे काय, गया आपले कुठले माजार आले कसं समजतंय, आणि ती फिरल्यानंतर सगळीकडं तिची हालचाल झाल्यामुळे वैरण खाते, पाणी वेळच्या वेळेला पिते, तिला कधी पाणी वाटेल त्यावेळेला पिते, सावलीला बसते, उन्हात जाते, म्हणजे जसं तिला मन मोकळ्यापणानं राहा वाटतं ते राहते. म्हणजे मुक्त संचार गोठ्याचा हा एक महत्वाचा पॉइंट आहे. सध्या आपण कोट्यावर आता गाय पालन व्यवसाय करताय. साधारण किती वर्ष झाले आपण गाय पालन व्यवसाय करताय? मी साधारणतः 6 वर्ष झाले या क्षेत्रात आहे. सुरुवातीला 10 वर्ष झाली आता, पण म्हणजे बरे आता 6 वर्षापासून मी चांगले रुटीन. साधारण आता गाय पालन व्यवसाय आपण करताय म्हटलं तर सुरुवात आपण कशी केली होती की आपण गाय पालन करायला पाहिजे? एका गायपासून केली होती. एका गायपासून आपण सुरुवात केली होती. आता सध्या जर आपण दूध संकलन आपण सध्या डेली किती होते आपलं दूध संकलन? आता माझे चालू 6 आहे, ते सध्या 3 चालू आहे. त्या 3 साधारणतः रोजचं 70 लिटर जाते, 70-75. तरी जर आपण विचार केला आपल्या गोठ्यावरती किती लिटर पर्यंतची गाय आपल्यापाशी हायेस्ट आहे सध्या? 20 लिटरची. 2 टाइम मिळून एका टायमाचं 20 लिटर. म्हणजे थोडक्यात 40 लिटरची आपल्या फार्मवरती सध्या गाय अवेलेबल आहे. जे पंजाब हरियाणा सारख्या ठिकाणी सध्या अवेलेबल गायी आहेत, त्याच क्वालिटीच्या आपल्या फार्मवरती सध्या आता गाय अवेलेबल आहेत. तर काही लोक कालवड संगोपन करतात, काही लोक म्हैस पालन करतायत, आणि काही लोक कोंबडी पालन करतायत. पण आपण गाय पाळणच कशामुळे निवडलं असं? हीच परवडण्यासारखा धंदा आता एकच राहिलाय. शेतीपेक्षा परवडण्यासारखा धंदा म्हणजे एवढा जरशाचा आहे, आणि ते म्हणजे ब्रीडिंग मध्ये आपण थोडं लक्ष घातलंय, त्याच्यामुळं परवडते. आता जर आपण ब्रीडिंगचा विषय घेतलाय, आता आपण ब्रीडिंगवर कशा पद्धतीने काम करताय आपल्या कोट्यावरती? जे आता मार्केटमध्ये जे काय स्टँडर्ड ब्रीडिंग आहे ते ब्रीडिंग आपण भरवतो. तरी आता आपल्या कोट्यावर हायेस्ट कोणत्या ब्रीडचे आहे सध्या कालवड वगैरे गाय? आता कालवड आहे सध्या आपल्याकडं ह्याचे
आकाशदीपची एक कालवड आहे आकाशदीपची. तिचं काय रेकॉर्ड म्हणजे दुधाला? आणि दुसरी एक त्याचं 14-13 हजार लिटर संकलन आहे हा हा हा. एका वेतामध्ये. आणि दुसरी एक आहे ती एबीएस ब्रूटची आहे आपल्याकडे. एबीएस ब्रीडची. एबीएस ब्रूट. एबीएस ब्रूट. तर पुढचा जर आपण विषय घेतला गाय पालन व्यवसायामध्ये, ब्रीडिंगचा विषय पण आपण घेतलेला आहे. पण काही शेतकरी आता असं म्हणतात की आमच्या काही गाभण जात नाहीत, त्यानंतर त्यांना कळतच नाही की आपण गाय केलेलं माज केलेलं कळत नाही. त्याच्यावर आपण काय निर्णय घेताय सध्या? नाही त्याच्यामध्ये कसं माहित आहे का, शेतकरी पण तेवढा जागृत पाहिजे त्याच्यामध्ये. जनावरांचं माझ्यावर आलेलं लक्षण त्याला समजलं पाहिजे. आणि मुक्त गोट्यामुळे कसं आहे की माझ्यावर आलेली समजते लगेच. हा म्हणजे मुक्त संचारचा हा एक महत्वाचा पॉइंट, प्लस पॉइंटच आहे म्हणायचं. आहे. तर पुढचा असा महत्वाचा प्रश्न आहे, चारा व्यवस्थापनामध्ये आपण कोणता चारा सध्या अवेलेबल करून देतो आपल्या गायींसाठी? मकवान, घास आणि ऊस. आपलं मुरघास संकल्पनेवर काय नियोजन आहे का नाही अजून? मुरघास आहे. मुरघास कसं माझं थोडंच वापरतो मी. ज्या वेळेला नसेल त्यावेळेला वर्षातून साधारणतः मी 1 महिना 1.5 महिना मुरघास वापरतो. आता आपण मुरघासाचा तर जो विषय घेतला आहे, पण मुरघास आणि आपली ही डेलीची जी चारा व्यवस्थापन असेल, डेलीचा आपला चारा असेल, याच्यामध्ये काय फरक जाणवणार आपल्याला? मुरघासमुळं संकलन वाढतंय ना, दूधची क्षमता वाढते का? वाढते. साधारण किती लिटरनं दूध असं फरक पडू शकतो? 1-2 लिटरनं फरक पडतोय. थोडक्यात जर आपण विचार केला तर मुक्त संचारने किती पडतो आणि मुरघासनं फरक पडू शकतो? दोन्हीचा संकल्पना अवेलेबल. मुरघास आणि जर मुक्त गोटा असेल तर साधारण एका गाईला पर डे 5 लिटर ते 4 लिटर पर्यंत जाऊ शकते. 5 ते 4 लिटर डेलीचं प्लस वाढणार त्यांचं दूध गायींचं, प्रत्येक गायींचं. आता जर दूध काढताय म्हटलं आपण आपल्या प्रत्येक गायींचे, त्यांच्या शरीरातील कॅल्शियम असेल, काय संपूर्ण घटक असतील, आपण दुधाच्या माध्यमातून आपण काढून घेतोय सध्याच्या घडीला. पण ते पूर्ण करण्यासाठी आपण मिनरल मिक्सर देतोय. ते कशा पद्धतीने देतात? किती ग्रॅम डेली आपण एका गायला देत आहे? एका गायला आपण 100 ग्रॅम देतोय. आणि सगळं पूर्ण सुका चारा असतोय. चाऱ्यावरच ते काय आपलं पशुखाद्य आहे ते सगळं टाकून देतो. चाऱ्यावर आपण पशुखाद्य टाकून देतो. आणि साधारण एका गायीला आपल्या आता 40 लिटरची गाय आपल्या कोट्यावर आपण आहे म्हणताय, पण 40 लिटरच्या गायीला पशुखाद्य पण त्याच क्वांटिटी मध्ये लागणार आहे. पण ते किती देत आहे आपण क्वांटिटी मध्ये सध्या? आता 8 ते 9 किलो पर्यंत देतो एक टायमिंगला. सकाळी 2 टायमाचं 8 ते 9 किलो 40 लिटरच्या गायीला. साधारणतः प्रत्येक शेतकऱ्यापाशी आपल्याकडे 40 लिटरची गाय आहे, पण प्रत्येक शेतकऱ्यापाशी 40 लिटरची गाय असू शकणार नाही. बरोबर. त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकणार की पशुखाद्य कशा पद्धतीने किती किलो द्यायला पाहिजे आपण? नाही, नुसतं पशुखाद्य पण देऊन चालणार नाही आपल्याला. गाय पण त्या क्वालिटीची पाहिजे. तर ती पशुखाद्य दिलं तर दूध देणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाय क्वालिटीची पाहिजे. गाय क्वालिटीची पाहिजे. गाय जर तुमच्याकडे क्वालिटी नसेल, जर तुम्ही 20 किलो घालायला लागला तर नाही दूध देणार ना ते. आता जर आपण विचार केला, साधारणतः आपल्याला दूध व्यवसाय करायचा आहे, गाय पालन व्यवसाय करायचा आहे, साधारणतः आपल्या कोट्यावरती किती लिटरची गाय असायला पाहिजे? सरासरी 15 प्लस तर चालली पाहिजे. 15 प्लस सध्याच्या म्हणजे दूध व्यवसाय करायचा असेल एका टायमाला 2 टायमाला 30 लिटरची गाय असेल तर दूध व्यवसाय निश्चितच परवडू शकतो. सक्सेस आहे त्याच्यामध्ये. जो 10 प्लस मिळतोय ते सुद्धा सक्सेस नाही. 10 लिटर वाल्याला सुद्धा परवडत नाही. आणि आता दुधाचा रेट पडल्यात, दुधाचा रेट किती झाला त्याच्याकडे लक्ष न देता अवरेज कडे आपण जास्तीत जास्त लक्ष द्यायचं, तर ते आपल्याला भरून निघणार आहे. तर आता पुढचा जो विषय आहे आपला, आता आपल्या कोट्यावर 6 ते 7 गायींची गायी आहेत आपल्या. याच्यामधील आता समोर जी गाय दिसते याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती सांगून द्या, कशी आहे हे? आता साधारणतः हिला दुसऱ्या वेताचे. हिला अजून 1 महिना टायमिंग आहे. 30 दिवस टायमिंग आहे. 30 दिवसाची कच्ची आहे अजून. 30 दिवसाची कच्ची आहे. दाताला 4 दात आहे. आता हिला जे सिमन भरवले आपण, कोणतं भरवलेलं हिला सिमन आपण? आता हिला एबीएस ब्रूटचं भरवलेलं आहे. एबीएस चं भरवलेलं आहे. आता सध्या आपल्या कोट्यावर आपल्या घरी बनवलेले कालवड वगैरे आहे का नाही? आहे ना, तिकडे पलीकडे आहे. आता बसलेली काय कशी आहे दाताला वगैरे, दुधाला? हे 6 दात आहे. 6 दात आहे. 6 दात आहे. कच्ची आहे का ही पण अजून? हे पण कच्चे आहे. 1 महिन्याची कच्ची आहे. पण तिला कोणतं भरलं आपण? त्याला आपलं नॉर्मल मध्ये नॉर्मल आपलं सरकारी भरलेलं आहे. सरकारी भरलेलं. आता पलीकडली कशा दुधाला वगैरे? हे आता येऊन 1-1.5 महिना झाला. हे 17 चालते, म्हणजे 34 प्लस. सध्या 34 प्लस आता आपल्या फार्मवरती अवेलेबल आहे. आता ही कशी कालवड आपली? ही घरी बनवलेली आहे का आपण? हे घरी बनवलेली आहे. काय हिला कोणतं सिमन भरलंय आपण? हिला आकाशदीपचं भरवलंय. आकाशदीप भरलेला आहे. आणि ही कोणत्या ब्रीडची तयार केलेली आहे आपण? ही एबीएस ब्रूटची भरवली आहे. एबीएस ची पैदाशी. आणि ह्याच्यानंतर आकाशदीप भरलेला आहे. आकाशदीप आता हिला भरवलेला आहे. पाहू शकता मित्रांनो, आकाश एबीएस ची ब्रीड आहे हे. आणि नंतर हिला आकाशदीप यांनी भरलेला आहे. आता ही 4 महिन्याची पूर्ण 5वा महिना संपत, 5 महिने गाभण आहे.
5 महिन्याची गाभण आहे. हा. आता ही कशी आहे समोरची इकडे? हिला गाभण आहे का दुधावर आहे? हे दुधावरती आहे. दुधावर आहे का? हा, दुधावर. कशी दूध काय देते? ही आता चालते 13 म्हणजे 26 लिटर. 26 लिटर सध्या अवेलेबल आहे दुधीला. कमीत आपल्या गोट्यावरली सगळ्यात कमी क्वालिटी सध्या हीच आहे कमी दुधावरची गाई म्हणतरी एवढीच आहे. एवढीच. हा. आता मला काही शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की कुणा शेतकऱ्यांच्या गायी असतील ते आम्हाला विकत घ्यायचे आहेत, कुणाची विकायची असेल तर ते दाखवून द्या. तर आपल्या फार्मवरती सध्या आहे का कोणती आपल्या गाय विकण्यासाठी वगैरे? हो, आहे ना. कोणती आपण दाखवून द्या चला ती जरा. आणि जास्तीत जास्त म्हणजे दूध देणार इकडे तुम्हाला ते दाखवत आधी. ही 40+ आपल्याकडे चालते. 40+ ची गाय दाखवून द्या आपण आधी, नंतर विक्रीचा नंतर बोलू आपण. ही 40+ चालते सध्या आपल्या गोट्यावर ही 40+ ची अवेलेबल आहे. हे अवेलेबल. कोणत्या ब्रीडची आहे? हे ह्याचा आहे 5051. 5051 डेन्मार्क आहे. डेन्मार्क. तर मित्रांनो पाहू शकता डेन्मार्कची ब्रीड आहे ही. यानं सध्या का आपण दुधावर आहे? दुधावरती 40 चालू आहे आता सध्या 40 लिटर दूध चालू आहे गाईला. हा. आणि आता पुढचं म्हणतो शेतकरी मित्र आम्हाला कमेंट मारतात की आम्हाला गाई घ्यायची आहेत, शेतकरी बसेल खात्रीशीर गाई घ्यायची आहेत. तर आपल्या गोट्यावरती आहे का कोणती अशी गाय विक्रीसाठी? हो, आपल्या गोट्यावरती आता आहे. हे 2 गायी विकणे आहेत. ही समोरची काही? हा, ही आणि ते पलीकडचे. कोणत्या ब्रीडच्या आहेत त्या दोन्ही पण? हे दोन्ही पण ती एबीएस ब्रूट आणि आकाशदीप. एबीएस आणि आकाशदीपच्या आहेत. काय दाताला कशा आहेत त्या? एक सायदाती आणि एक चौशी आहे. ही कशी आहे? ही सायदाती आहे आणि ही चौशी आहे. दुधाला कसं चालतील बऱ्या? ही पहिल्या वेताला 13 चाललेत माझ्याकडे. 13 लिटर सध्या चाललेले आहे तुमच्यापाशी. 26 लिटर 2 टायमाचं. हा, आणि ही पण 26 लिटर. हा. तर मित्रांनो पाहू शकता, तर खरेदी करायची असतील हे दोन्ही आहेत. या दोन्ही यांना विक्रीसाठी अवेलेबल आहे त्यांच्या गोट्यावरती. आणि थोडक्यात टॉप ब्रीडच्या आपण म्हटलं तर काय वेगळं ठरणार नाही आपण यांना. किंमत काय सांगता यांची? याची काय सांगता किंमत? हे दोन्ही मध्ये सांगतोय जोडीचे सांगतोय 4.5 लाख रुपये सांगतोय. 4.5 लाख रुपये. हो. तर मित्रांनो पाहू शकता व्यवहाराला बसल्यानंतर व्यवहाराला बसल्यानंतर काय थोडंफार कमी जास्त होईल. तर टॉप ब्रीडच्या कारोडी जर गायी तुम्हाला घ्यायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करू शकता. तर आपलं मोबाईल नंबर सांगा एक वेळेस, म्हणजे जेणेकरून जे शेतकरी मित्र ज्यांना घ्यायचे असतील ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. 98 600 30 63 6. त्या गायी ज्या आहेत आपल्या 6 ते 7 गायीचं सध्या आपलं मुक्त संचार गोठा व्यवस्थापन आहे. यांच्यासाठी आपण आरोग्याची जी सेवा असते गायींच्या, एचएफ गाय पालन म्हणून तर आरोग्य हे त्यांचं सुदृढ असलंच पाहिजे. त्यासाठी आपण काय नियोजन करता सध्या? नाही, नियोजन म्हणजे कसं आहे, आपलं हाही पशुखाद्य आपण वेळच्या वेळेला पाणी आणि डॉक्टर माझ्या गोट्यावर कधी येण्याचा विषय येतच नाही का. तर जेव्हा डॉक्टर येतोय ती गाय भरवायलाच येत असेल, आधी मध्ये काही यायची गरज कधी लागतच नाही. आता पुढचा जर आपण विषय घेतला तर साधारणतः आपली गाय आजच्या तारखेला आपण वेली म्हणलो समजलं आपण, तर साधारणतः किती महिन्यापर्यंत माझावर यायला पाहिजे? ते साधारणतः 1.5 महिन्यामध्ये यायला पाहिजे. 1.5 महिन्यामध्ये माझावर यायला पाहिजे. आणि दुसऱ्या माझाला भरवून टाकायची. पहिला माझ येऊ नंतर दुसऱ्या माझाला भरवलं पाहिजे. तर आता आपला शेवटचा प्रश्न असा आहे की दूध वाढीसाठी आपण सध्या काय उपाययोजना करता आपल्या कोट्यावरती गायींचं दूध व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं डेली वाढण्यासाठी? नाही, आपलं जे रोजचं नियोजन आहे त्याप्रमाणे पशुखाद्य आणि चारा एवढ्याच साठी आपलं नियोजन ह्याच्यावरच आहे. पशुखाद्य आणि वैरण आणि पाणी स्वच्छ देणे.